ही गोष्ट आहे एका तरुणाची, राजेशाही थाटात वाढलेल्या एका व्यक्तीची, जीवनाचा आनंद लुटणाऱ्या इंग्रजी चित्रपटांच्या दुनियेत रममाण असलेल्या, वेगवान गाड्यांचा शौक असलेल्या एका व्यक्तीची। पण एक क्षण, होय फक्त एक क्षण, आणि त्या क्षणानं संपूर्ण आयुष्यच बदललं। अंधाऱ्या रात्रीच्या काळोखात मुसळधार पाऊस कोसळत होता आणि अचानक एका बाजूला पडलेला एक व्यक्ती, हातपाय झडलेलं, संपूर्ण शरीर नष्ट होत चाललेलं, डोळ्यांत वेदनांचे आसवे। कोण होता तो आणि का पडला होता त्या निर्जन रस्त्यावर, ते आपण बघूयात या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट। तो क्षण, ज्या क्षणी एका तरुणाचं मन हललं, एका वकिलाच्या हृदयात समाजसेवेची ठिणगी पेटली। त्या क्षणानं त्याला फक्त एक प्रश्न विचारायला लावलं, माझ्या आयुष्याचा खरा अर्थ काय? आणि त्यानंतर जन्म झाला बाबा आमटे या महामानवाचा। एका संपन्न आयुष्याचा त्याग करून त्यांनी स्वतःला झोकून दिलं कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी। आनंदवन उभे राहिले, हजारो जणांचं जीवन बदललं, समाजात एका नवा आदर्श निर्माण झाला। समाज कुष्ठरोग्यांना दोष देतो, पण खरी गरज आहे समाजाच्या मानसिकतेच्या उपचाराची। बाबा आमटे। आज 9 फेब्रुवारी आपण एका महापुरुषाच्या योगदानाला वंदन करतो। एका क्षणानं घडविलेला हा महात्मा आणि त्या क्षणाची ही गोष्ट। कुष्ठरोग्यांसाठी आपलं अवघं आयुष्य देणाऱ्या बाबा आमटे यांना एक प्रतिष्ठित समाजसेवक म्हणून नावलौकिक मिळाला आहे। त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी अनेक आश्रम आणि समुदाय स्थापन केलं। याशिवाय वन्यजीव संरक्षण, नर्मदा बचाव आंदोलन यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे। त्यांच्या कार्यशैलीमुळे, जीवनाचं तत्वज्ञान आणि सेवेमुळे त्यांना आधुनिक गांधी असंही संबोधलं जातं। आज 9 फेब्रुवारी या दिवशी देश त्यांच्या योगदानाचं स्मरण करत आहे। बाबा आमटे यांचं पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे होतं। त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथील हिंगणघाट गावात एका जमीनदार कुटुंबात झाला। त्यांचे वडील देवीदास हरबाजी आमटे हे लेखपाल होते। मुरलीधर आमटे यांचं बालपण त्यांच्या वडिलांच्या जमीनदारीत एखाद्या राजपुत्रासारखं गेलं। एक काळ असा होता की कुष्ठरोग हा असाध्य रोग होता आणि त्यावर इलाजही नव्हता। अशा परिस्थितीत कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार मानला जायचा। कुष्ठरोग झालेल्या रुग्णाला घरातून आणि समाजातून हाकलून दिलं जात असत। अशा रुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी पुढाकार घेऊन अनेक आश्रम उघडले। यापैकी महाराष्ट्रातील चंद्रपूरचे आनंदवन हे सर्वात प्रसिद्ध आहे। बाबा आमटे यांच्यात लहानपणापासून समाजसेवा हा गुण जडलेला होता। त्यांना वेगवान गाड्या चालविण्याचा आणि हॉलिवूड चित्रपट पाहण्याची आवड होती आणि इंग्रजी चित्रपटाचं उत्कृष्ट परीक्षण लिहत असे। ग्रेटा गार्बो आणि नार्मो शेअर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता। यासोबतच त्यांनी MA LLB पर्यंतचं शिक्षणही घेतलं होतं आणि त्यांनी बरेच दिवस वकिलीही केली। त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, त्यांचा टर्निंग पॉइंट काय होतं, ते आपण बघूयात। एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना त्यांनी साधनाताईंना पाहिलं। त्यांचं मनोमन प्रेम बसलं, पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांचा तिरस्कार केला। पण साधनाताईंनाही बाबा आमटे आवडले होते, म्हणून त्यांनी घरच्या विरोधाला पत्करून लग्न करण्याचं ठरविलं। लग्नानंतरही बाबांना आयुष्याचं ध्येय सापडत नव्हतं। एके दिवशी त्यांनी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला। हातपाय झडलेलं, भर पावसात भिजत असलेला तो माणूस पाहून ते भयंकर घाबरले। पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला। परंतु त्यांनी त्या माणसाची सेवा करण्याचं ठरविलं, परंतु तो जगला नाही। पुढचे 6 महिने उलाघालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोगांसाठी काम करण्याचं ठरविलं
आणि पत्नी साधनानेही त्यांच्या या निर्णयाला साथ दिली। त्यानंतर त्यांनी आनंदवन उभारलं। बाबा आमटे म्हणाले होते की कुष्ठरुग्णांना खरी मदत तेव्हाच शक्य होईल जेव्हा समाजाची मानसिकता कुष्ठरोगापासून मुक्तता होईल आणि या आजाराविषयीची अनावश्यक भीती नाहीशी होईल। हा संसर्गजन्य आजार नाही हे सिद्ध करण्यासाठी बाबा आमटे यांनी स्वतः बॅसिली बॅक्टेरियाचं इंजेक्शन घेतलं होतं। त्यावेळी कुष्ठरोग हा सामाजिक कलंक म्हणून पाहिला जात असे, मात्र यासोबत बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केलं। पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह, तोवर नमस्कार।